ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा मध्यंतरी आपल्याला ऐकायला मिळत होती. मात्र दोन्ही ठाकरे बंधू विदेशात गेले होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत परतलेले आहेत आणि संजय राऊतांनी एक वक्तव्य केले. त्यांचं असं म्हणणं आहे की युतीची जी चर्चा आहे ती राज ठाकरेंनी सुरुवात केली आहे, त्यामुळे आम्ही सकारात्मक आहोत आणि पुन्हा जर ही चर्चा केली जात असेल तर नक्कीच आमचा यावर विचार केला जाईल. आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत, मनसे नेते. ते सकारात्मक आहेत, मात्र आता पुढची रणनीती काय असणार आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की जे जुने नाते आहेत, म्हणजे भाजपसोबत असतील किंवा शिंदेच्या शिवसेनेसोबत असतील, त्यासंबंधी राज ठाकरे चर्चा करतायत आणि त्यानंतर आमच्या संबंधी ते विचार करतात. मुळात असं आहे, ही चर्चा मी तुमच्या माध्यमांवरच बघतोय की दोन भाऊ एकत्र येणार, दोन पक्ष एकत्र येणार. ही चर्चा चालू कोणी केली? त्यांचं म्हणणं आहे की राज ठाकरेंनी एका मुलाखतीत ती कसं आहे, मी ही मुलाखत बघितली ती राजसाहेबांची. त्या मुलाखतीत त्याने असं म्हटलं की आमच्या कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न मोठे आहेत. याचा अर्थ आम्हाला शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र येत आहेत किंवा त्यांची युती होते अशा संदर्भातलं कुठलंही वाक्य त्यांनी म्हटल्याचं मी तरी त्या मुलाखतीत बघितलं नाही. हां, आता त्या मुलाखतीचा कोणी काय अर्थ काढावा हा लोकशाहीने दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येकाने असा विचारला होता की शिवसेना आणि तुम्ही एकत्र येऊ शकता का, असा तो प्रश्न होता. त्यातला ते उत्तर प्रश्न नव्हता. मी ती मुलाखत बघितली, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रासाठी दोघं ठीक आहे, महाराष्ट्राचा एखादा प्रॉब्लेम असेल, एखादी समस्या असेल, एखाद्या महाराष्ट्राचा विषय असेल, त्याबरोबर एकत्र म्हणजे एवढा लार्जर विचार त्यांच्या मुलाखतीत होता. त्याचा अर्थ युती होते किंवा एकत्र निवडणुका लढवाया असा अर्थ जर तुम्ही काढत असाल त्याचा, तर तो तुमचा विषय. पण उद्धव ठाकरे काय काढावा हा प्रत्येकाचा विषय. जोपर्यंत मी जी मुलाखत बघितली, माझं जे अंडरस्टँडिंग आहे, मी जो अर्थ काढला त्या मुलाखतीत हा काढला. आता कोणी काय अर्थ काढावा हा ज्याचा त्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. तुम्ही जो अर्थ काढताय तोच मी काढावा असं नाही होऊ शकत. उद्धव ठाकरे त्याच्यानंतर असंही म्हणाले की मी सगळे भांडणं किंवा वाद जो आहे तो बाजूला काढायला. ठाकरे काय म्हणाले काय नाही हा उद्धव ठाकरेंचा अधिकार झाला. त्यांनी काय म्हणावं, कशावर काय म्हणावं, कशावर काय बोलू नये, कशावर काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल मला काही बोलायचं. संजय राऊत असं म्हणतात की ते सकारात्मक आहेत, आता युती संदर्भात ते सकारात्मक आहेत. मनसे सकारात्मक आहे का? नाही, मुळात असं आहे की युती करायची की नाही करायची हा अधिकार राजसाहेबांचा आहे, तो काही माझा नाही आहे. आपण बोलतोय त्या मुलाखतीमध्ये असा संदेश जातो का की आपण युती करावी? जे राजसाहेबांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीतनं असा संदेश जातो का की आपण युती करावी? तर माझ्या मते नाही. तुमच्या मते हो असेल, अजून कोणाच्या मते हो असेल, तर तो लोकशाहीने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे. पण युती करायची नाही करायची याचा अधिकार आणि याचा निर्णय हा सर्वोच्च राजसाहेब घेतील, जर ते असं म्हणाले असतील तर. ते सकारात्मक आहेत, तर तेवढेच सकारात्मक महाराष्ट्र निर्माण सेना आणि राज ठाकरे आहेत का युती संदर्भात किंवा त्या चर्चेसंदर्भात किंवा पुढे जाण्यासाठी? कुठली चर्चाच झाली नाही. तर आता संजय राऊतांनी सकारात्मक राहावं कधी नकारात्मक राहावं हा त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलू. राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात, मध्येच एकनाथ शिंदेंची भेट घेतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकांच्या निवडणुका जवळ आहेत. युती नेमकी कोणासोबत? काही राजकीय समीकरणं जुळतात का, किंवा मग राजकीय गणित किंवा पुढची युती आघाडी काय असणार याबाबत काही पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी चर्चा झाली आहे का? बघा, असं आहे, युती कोणाची करायची नाही करायची झाली तर कोणाची करायची हा सर्वस्वी निर्णय राजसाहेब करत असतात. या संदर्भात योग्य वेळी ते सांगतील. पर्याय काय समोर ठेवले? नाही, आता मला असं वाटतं आता ही वेळ नाही आहे कुठली गोष्टीची चर्चा करायची. जेव्हा असेल वेळ त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला कळेल. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जर टाळी दिली जात असेल युतीची, तर त्यावर जरतरच्या प्रश्नांना नाही उत्तर देऊ शकत. सध्या तर ती चर्चा चालू आहे. नाही, चर्चा काही असेल पण जरतरच्या प्रश्नांना नाही उत्तर देऊ शकत ना. तर हे होते संदीप देशपांडे. त्यांचं असं म्हणणं आहे की युती संदर्भात जो काही निर्णय घेतला जाईल ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील आणि जो काही अर्थ मुलाखतीतनं राज ठाकरे यांच्या काढला जातोय तो अर्थ युती संदर्भातला नाही तर सगळ्यांनी मिळून एकत्र यावं असं संदीप देशपांडे यांनी तो अर्थ लावलेला आहे. मात्र ज्या प्रकारे चर्चा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरू आहेत त्या संदर्भात ठाकरेंची शिवसेना जरी सकारात्मक असली तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा त्या संदर्भात काही भाष्य किंवा वक्तव्य करणार का हे पाहावं लागेल. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.